माझं नाव समीर. मी ठाणे जिल्ह्यातल्या दिवा या भागात राहतो. दिवा म्हणजे मुंबईतल्या मध्यमवर्गीयांसाठी हक्काचं घर देणारं ठिकाण. पण रेल्वे प्रवाशांसाठी मात्र ते एका संघर्षाचं नाव आहे. सकाळी दिव्यातून लोकल पकडणं म्हणजे एखादं युद्ध जिंकण्यासारखं असतं. मी रोज सकाळी 8:15ची लोकल पकडायला स्टेशनवर जायचो. तिथेच माझी भेट झाली विनायक दादाशी. विनायक दादा म्हणजे दिवा स्टेशनवरचं एक ओळखीचं व्यक्तिमत्व. वय 50च्या आसपास, अंगात पांढरा सदरा आणि गळ्यात एक जाड सोन्याची साखळी. तो कोणालाही गर्दीत लोकलमध्ये चढायला मदत करायचा, कोणाचं सामान उचलून द्यायचा, तर कधी कोणाला तिकीट काढायला मदत करायचा. लोक त्याला दिव्याचा राजा म्हणायचे. माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मला दिव्यातच एक छोटा फ्लॅट घ्यायचा होता. विनायक दादाला हे समजलं तेव्हा तो स्वतःहून पुढे आला. तो मला म्हणाला, समीर, तू आपला माणूस आहेस. इकडे एजंट लोक तुला लुटतील. मी तुला एक अशी जागा दाखवतो जी स्वस्तही असेल आणि कायदेशीरही. माझं त्याच्यावर खूप प्रेम आणि विश्वास बसला होता. त्याने मला दिवा पूर्व भागात एक नवीन इमारत दाखवली. जागा छान होती, बजेटमध्ये होती. विनायक दादाने स्वतः मध्यस्थी करून डील पक्क केलं. मी माझ्या आयुष्याची सर्व पुंजी, आईचे दागिने आणि बँकेचं कर्ज काढून त्याला 15 लाख रुपये कॅश दिले. त्याने मला घराची चावी दिली आणि म्हणाला, समीर, कागदपत्रांचं मी बघतो, तू राहायला जा. आम्ही त्या नवीन घरात शिफ्ट झालो. 2 महिने खूप सुखात गेले. विनायक दादा अधूनमधून आमच्याकडे चहा प्यायला यायचा. पण एक दिवस सकाळी मी ऑफिसला निघालो असताना दारावर जोरात थाप पडली. मी दरवाजा उघडला तेव्हा समोर 2-4 माणसं उभी होती. त्यांच्यासोबत पोलीस होते. एका माणसाने माझ्या हातात एक कागद दिला आणि म्हणाला, हे घर माझं आहे. तुम्ही इथे बेकायदेशीरपणे राहत आहात. लगेच बाहेर पडा. माझं डोकं चक्रावून गेलं. मी म्हणालो, हे कसं शक्य आहे? मी विनायक दादाला पैसे दिलेत. पण जेव्हा पोलिसांनी कागदपत्र तपासली तेव्हा समजलं की त्या इमारतीचा मालक दुसराच होता आणि विनायक दादाने खोटी कागदपत्र बनवून मला ते घर विकलं होतं. मी तातडीने विनायक दादाला फोन लावला, पण त्याचा नंबर बंद येत होता. मी त्याच्या घरी गेलो तर तिथे दुसरंच कोणीतरी राहत होतं. मला समजलं की विनायक दादा हे त्याचं खरं नाव नव्हतंच. तो एक अट्टल गुन्हेगार होता, जो दिवा स्टेशनवर लोकांचा विश्वास जिंकायचा आणि मग त्यांना अशा प्रकारे लुटायचा. माझं सगळं काही संपलं होतं, पण या फसवणुकीपेक्षा जास्त दुःख मला एका गोष्टीचं झालं. जेव्हा मला समजलं की माझ्याच बिल्डिंगमध्ये राहणारा माझा मित्र, जो मला रोज विनायक दादाशी बोलायला प्रवृत्त करायचा, तोही या टोळीचा भाग होता. त्याला माझ्याकडून मिळालेल्या पैशातलं कमिशन मिळालं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला. दिव्यात अशा अनेक केसेस झाल्या होत्या. विनायक दादा आणि त्यांची टोळी दिवा रेल्वे स्थानकाच्या गर्दीचा फायदा घ्यायची. तिथून प्रवास करणाऱ्या साध्या बोळ्या नोकरदार वर्गाला ते लक्ष्य करायचे. 2 दिवसानंतर मला पोलीस स्टेशनमधून फोन आला. एका निर्जन ठिकाणी एका माणसाचा मृतदेह सापडला होता. मी तिथे गेलो आणि पाहिलं तर तो विनायक दादा होता. त्याच टोळीतल्या लोकांनी पैशाच्या वादावरून त्याला मारून टाकलं होतं. त्याच्या खिशात एक डायरी सापडली, ज्यात माझ्यासारख्या अनेक लोकांची नावं होती, ज्यांना त्याने लुटलं होतं. या घटनेनंतर मी पूर्णपणे तुटलो होतो. ज्या दिव्यात मी सुखाचा संसार स्वप्न पाहिलं होतं, तिथेच माझा विश्वासघात झाला होता. आमचं घर गेलं, पैसे गेले आणि समाजातली प्रतिष्ठाही गेली. आजही मी जेव्हा दिवा स्टेशनवर त्या पुलावरून चालतो तेव्हा मला प्रत्येक मदतीसाठी पुढे येणारा हात संशयास्पद वाटतो. दिव्यातल्या त्या खाडीच्या संथ पाण्याकडे बघताना मला जाणीव होते, इथला शांतपणा वरवरचा आहे, खाली गुन्हेगारीचं आणि फसवणुकीचं एक मोठं जाळं आहे. ही गोष्ट मी तुम्हाला यासाठी सांगतोय
कारण आपण मध्यमवर्गीय लोक खूप लवकर कोणावरही विश्वास ठेवतो. विनायक दादांनी मला फक्त आर्थिकदृष्ट्या लुटलं नाही, तर त्याने माणुसकीवरचा विश्वास उडवला. आज मी एका भाड्याच्या खोलीत राहतोय, पण आजही जेव्हा ट्रेनची शिट्टी वाजते, तेव्हा मला विनायक दादाचा तो चेहरा आठवतो आणि अंगावर काटा येतो. दिव्यात राहणं म्हणजे फक्त प्रवासाचा संघर्ष नाही, तर पावलोपावली आपल्या विश्वासाची परीक्षा असते. मित्रांनो, दिवा हे ठिकाण खूप चांगलं आहे, पण तिथल्या वाढत्या गुन्हेगारीने आणि फसव्या लोकांनी सामान्य माणसाचं जगणं कठीण केलं आहे. जर तुम्हीही तिथे घर घेण्याचा किंवा कोणाशी व्यवहार करण्याचा विचार करत असाल, तर डोळे उघडे ठेवा. केवळ कुणीतरी गोड बोलतंय किंवा स्टेशनवर तुमची मदत करतंय म्हणून त्याला आपल्या घराची चावी देऊ नका. माझा विश्वासघात हा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा ठरला. आज विनायक दादा मेला, पण त्याच्यासारखी कित्येक आजही तिथेच फिरत असतील. आयुष्य पुन्हा उभं करायला मला वेळ लागेल, पण एक गोष्ट नक्की, आता मी कोणाच्याही शब्दावर नाही, तर कागदावरच्या सत्यावर विश्वास ठेवतो. ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून माझ्यासारखी अवस्था दुसऱ्या कोणाचीही होणार नाही. आपण सतर्क राहिलो तरच अशा टोळ्यांपासून स्वतःला वाचवू शकतो. दिव्यातला तो प्रवास आजही सुरू आहे, पण आता मी त्या गर्दीत हरवत नाही, तर प्रत्येक पावलावर सावध असतो.